नमस्कार, मी डावकर आदिती आणि आपण पाहतात ट्रूथएक्स न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यात विचारला जातोय। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं आणि इथलं राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे। या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांची। अजित पवारांनंतर बारामतीची धुरंधरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा वहिनींना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। विकास कामाचा वारसा आणि दादांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती या जोरावर सुनेत्रा पवार विजयाकडे कूच करताना दिसत आहेत। पण चर्चा केवळ विजयाची नाही, तर ती आहे अजित पवारांनी प्रस्थापित केलेला विक्रमी मताधिक्यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवार मोडणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दुसरीकडे विरोधकांच्या गोट्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडीमध्ये एकजूट असल्याचे दावे केले जात असतानाच काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन चलारेची भूमिका घेतली आहे। यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की काँग्रेस खरोखरच एकटा पडला आहे का, की ही विरोधकांची एखादी छुपी रणनीती आहे। पण सध्याचं चित्र पाहता विरोधकांमध्ये विस्कळीतपणा स्पष्ट समोर आलाय। विरोधी मतांमध्ये फूट पडल्याचा थेट फायदा सुनेत्रा पवारांना होणार हे आता स्पष्ट दिसतंय। पण बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात आणि पुन्हा एकदा नवा राजकीय इतिहास घडतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।